हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी माननीय छगन भुजबळजी, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याकरता पुढाकार घेतला ते उदय सामंतजी, गिरीश महाजनजी, आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेल्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानीताई फरांदे, ज्येष्ठ साहित्यिक मधुभाई मधुमंगेश कर्णिकजी, माननीय भालचंद्र नेमाडेजी, सदानंद मोरेसर, दिलीपजी धोंडगे, विनोदजी कुलकर्णी, सुषमा दातार, आमदार सीमाताई हिरे, माणिकराव कोकाटे, राहुलजी ढिकले, सरोजताई अहिरे, महापौर श्रीमती इमगौरी अहेर, उपमहापौर विलास शिंदे, सचिव किरण कुलकर्णी, आयुष प्रसाद, मनीषा खत्री, डॉक्टर श्यामकांत देवरे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या विश्व मराठी साहित्य संमेलनाकरता विविध देशातून आलेले मराठीवर प्रेम करणारे आणि कुठेही असले तरी आपली मराठी संस्कृती जोपासत त्या मराठी असण्याचा अभिमान आणि स्वाभिमान जोपासत आज त्याच प्रेमाखातर या ठिकाणी आलेले सर्व आमचे परदेशस्थ मराठी भगिनी आणि बंधुजन, नाशिकमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मराठी भाषेवर प्रेम करणारे भगिनी आणि बंधू आणि विशेषतः आज उपस्थित झालेले आमचे सर्व वारकरी विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, पंचवटी गंगातटी एकता आल्हाद सीतेच्या पोटी, श्रीरामासी सुखसंतुष्टी पंचवटी ऐकोनी। संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणामध्ये पंचवटीचा अर्थात नाशिकचा जो काही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो, त्यात ज्या भागाने प्रभू श्रीरामांनाही सुखसंतुष्टी प्राप्त होते अशा प्रकारचा हा नाशिकचा परिसर आहे। ज्या परिसरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना खरं म्हणजे खूप मला आनंद आहे। आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये वास्तव्य केल्याने त्रिभुवनात कीर्ती प्राप्त होईल असं अगस्त्य ऋषींनी रामाला सांगितल्याचं, प्रभू श्रीरामांना सांगितल्याचं देखील ऐकिवात आहे। त्यामुळे ही भूमी एक पुण्यभूमी आहे, एक ऐतिहासिक भूमी आहे, एक पौराणिक अशा प्रकारची भूमी आहे आणि या भूमीवर हे चौथं विश्व मराठी संमेलन या ठिकाणी होतंय आणि तेही मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज याचं उद्घाटन होत आहे। याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि मी या निमित्ताने जसं आत्ताच सुनेत्राताईंनी सांगितलं की भाषेचा कुंभ हा यावर्षी आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला माहिती आहे संस्कृतीचा कुंभ आहे। त्यामुळे परदेशातनं आलेल्या आमच्या समस्त मराठी जनांना पुढच्या वर्षीच्या कुंभाचं निमंत्रण हे आजच मी या ठिकाणी देतो आणि आपण जरूर त्या ठिकाणी यावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो। आज खरं म्हणजे अमेरिका, फ्रान्स, नेदरलँड, नॉर्वे, हंगेरी, नायजेरिया,
ऑस्ट्रेलिया, मलेशिया, श्रीलंका अशा वेगवेगळ्या देशातनं आमची सर्व मंडळी या ठिकाणी आली आहेत. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुमच्या देशामध्ये तुम्ही मराठीचे आणि महाराष्ट्राचे ब्रँड अँबॅसेडर आहात आणि खऱ्या अर्थानं मराठी माणूस कसा असतो हे जगाला तुमच्याकडे पाहून कळतं. आणि मी तर अनुभव घेतलाय. मी ज्यावेळेस डावोसला स्वित्झर्लंडला गेलो, आमचे मंत्री महोदय देखील, उद्योग मंत्री देखील ते आहेत, तेही गेले. ज्या प्रकारचं स्वागत आमच्या मराठी जनांनी त्या ठिकाणी केलं, अख्ख्या विश्वाला समजलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री डावोसमध्ये आलेला आहे. ही मराठी माणसाची ताकद ही खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. खरं तर आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वाचाच विचार करायला शिकवलेला आहे आणि म्हणून विश्वेश्वराची संकल्पना ही घेऊनच मराठी माणूस या ठिकाणी काम करत असतो. आणि म्हणून तो कधी छोटा विचार करत नाही, तो कधी संकुचित विचार करत नाही. आपला मराठी माणूस हा नेहमी त्याच्या पराक्रमाने, त्याच्या भक्तिभावाने आपली एक वेगळी प्रतिमा ही या ठिकाणी निर्माण करत असतो. आज खरं म्हणजे मला अतिशय आनंद आहे की जे काही वेगवेगळे पुरस्कार या ठिकाणी आपण दिले आहेत ते अशा लोकांना आपण पुरस्कार दिले आहेत की ज्यामुळे मी असं म्हणेन महाराष्ट्र सरकारच्या पुरस्कारांचं महत्त्व आणि महात्म्य दोन्ही वाढलेलं आहे. अशा प्रकारचे पुरस्कार्थी आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. खरं म्हणजे आज जो विशेष पुरस्कार आपण दिलेला आहे, ज्यांना वारकरी संप्रदायाचा अर्धव्यूह म्हणून ओळखलं जातं आणि खऱ्या अर्थानं गेले 9 दशकापेक्षा जास्त काळ जे सातत्याने माऊलींची सेवा, वारकरी संप्रदायाची सेवा, वारकरी साहित्याची सेवा, कीर्तन, निरूपण या सगळ्या गोष्टीने आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या हजारो तरुणांना अध्यात्माचा गोडवा काय आहे, हरिपाठ काय आहे हे सांगतात. असे शांतीब्रह्म गुरुवर्य मारुतीबाबा कुरेकर यांचा विशेष सत्कार करताना आज खरं म्हणजे आम्ही सगळे धन्य झालेलो आहे. आणि मला त्यांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारला, कारण त्यांचं व्यक्तिमत्व हे कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आज साहित्यभूषण पुरस्कार ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि ज्यांनी मानवी जीवन आणि मानवी संवेदना या आपल्या साहित्यातून अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्यापर्यंत त्याची सगळी गुंतागुंत ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. असे भालचंद्र नेमाळे यांना हा पुरस्कार मिळाला, त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ लेखक श्रीनिवास कुलकर्णी यांना मिळालेला आहे. मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार हा डॉक्टर दिलीप घोंगडे आणि त्यांच्यासोबत इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराला मिळाला आहे, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार हा श्री विनोद कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुर्गी यांना मिळालेला आहे. या सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला माहिती आहे भालचंद्र नेमाळेंनी मराठी माणसाच्या अस्मितेला नवीन पंख दिले. श्रीनिवास कुलकर्णी यांनी संवेदनशील आणि विचारप्रधान अशा प्रकारचं लेखन केलं. डॉक्टर दिलीप धोंगडे यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर PhD केली आणि त्यावर ग्रंथ लिहिले. आपटे वाचन मंदिराने 70,000हून अधिक ग्रंथ आणि दुर्मिळे अशा हस्तलिखितांचं त्या ठिकाणी जतन केलं. आणि विनोद कुलकर्णी यांनी मराठी अभिजात भाषा व्हावी याकरता लाखांवर पत्र लिहून घेतली. आणि कर्नाटक साहित्य परिषदेने महाराष्ट्राबाहेर
आमच्या मराठीला त्या ठिकाणी मान मिळवून देण्याकरता अतिशय मोठं योगदान केलं। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर यातली बहुतांश मंडळी ही 80-85 वर्षाच्या वरची आहे। 6-7 दशकं ज्यांनी मराठीची सेवा केली अशा सगळ्या लोकांचा सत्कार झालाय। पण त्यासोबत जी तरुण पिढी देखील आहे ती देखील बघितल्यानंतर मला विश्वास आहे की हा जो काही मराठीचा रथ आहे हा असाच अविरत पुढे पुढे जात राहील आणि मराठीचे जे सगळे सारस्वत आहेत ते निश्चितपणे आपल्या भाषेला आणि आपल्या अस्मितेला अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी जिवंत ठेवत राहतील याबद्दल माझ्या मनामध्ये खरं म्हणजे कुठलीही शंका नाही। आज खरं तर आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा तर झालीच आहे, पण त्यासोबत ही एक अशी भाषा आहे की ज्या भाषेमध्ये आपल्या देशामध्ये सर्वाधिक साहित्य तयार होतं आणि सर्वाधिक साहित्य संमेलनं देखील आपल्या मराठी भाषेमध्येच होतात। या महाराष्ट्राच्या भूमीला साहित्याची, नाट्याची, लोकगीतांची प्रचंड मोठी आवड आहे आणि ही आवड आपण जोपासली आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील आपण जर बघितलं तर आपल्याला आनंदाचे जे क्षण मिळतात ते क्षण देखील या महाराष्ट्राच्या मराठी भाषेने जे साहित्य निर्माण केलेलं आहे, जी लोकगीतं निर्माण केली आहे, ज्या परंपरा तयार केलेल्या आहेत त्या परंपरांमुळेच आपल्या सगळ्यांचं जीवन हे समृद्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून मला असं वाटतं की आज ज्यावेळी आपण एकूण मराठीचा व्याप बघतो त्यावेळी अगदी जेव्हा आपण नाट्य संस्कृतीचा विचार करतो तर आज देशामध्ये जवळजवळ सगळ्याच भाषांमध्ये आपल्याला एक नाट्य संस्कृती पाहायला मिळते। पण वेगवेगळ्या भाषांचा जर आपण विचार केला तर त्यांच्या रंगकर्मींसमोर, त्यांच्या नाट्यसृष्टीसमोर आज प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। अतिशय कमी नाटकं तयार होतात, त्याला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत नाही। पण आजही देशामध्ये सर्वात समृद्ध अशा प्रकारची नाट्य संस्कृती ही जर कुठे पाहायची असेल, नाट्यप्रेमी कुठे पाहायचे असतील, रसिक कुठे पाहायचे असतील तर या मराठी मुलखामध्ये येऊन जर आपण बघितलं तर इथेच आपल्याला नवनवीन नाटकांची निर्मिती पाहायला मिळते आणि त्याला तितक्याच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देणारे अशा प्रकारचे सर्व आपल्याला या ठिकाणी रसिक देखील पाहायला मिळतात। खरं तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ही जी भूमी आहे ही भूमी स्वातंत्र्यवीर सावरकरांची देखील भूमी आहे। भगूर हे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये येतं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषा शुद्धीकरता केलेले जे काही प्रयत्न आहेत ते आपल्याला ठाऊक आहेत। खरं म्हणजे आपल्या इतिहासामध्ये स्वभाषेचा स्वाभिमान आणि भाषाशुद्धी ही आपल्याला पहिल्यांदा कोणी शिकवली असेल तर ती छत्रपती शिवरायांनी शिकवली। छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेस राज्यकर्त्यांकरता भाषेचा कोश तयार केला तो काळ असा होता की सातत्याने आपल्यावर परकीय आक्रमकांनी राज्य केल्यामुळे आपलं संपूर्ण राज्यकारभार हा कुठे फारसी, कुठे अरबी अशा वेगवेगळ्या शब्दांनी आपली मराठी पूर्णपणे प्रदूषित झाली होती। त्यावेळेस प्रमाण भाषेचा कोश हा छत्रपती शिवरायांनी तयार केला आणि खऱ्या अर्थानं राज्यकारभार चालवण्याकरता जी भाषा आपल्याला आवश्यक आहे ती आपल्याला भाषा देणारे हे छत्रपती शिवराय होते। त्याच पद्धतीनं आधुनिक महाराष्ट्रामध्ये आपल्या या संपूर्ण भाषेच्या शुद्धीकरणाचं काम हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं आणि त्या माध्यमातनं अनेक शब्द म्हणजे आज आपले महापौर या ठिकाणी बसलेले आहेत, महापौर हा शब्द देखील आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिला। आम्ही सगळे विधानसभेतनं आलो, विधान भवनातनं आलो, विधानसभा, विधान परिषद हे शब्द देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला दिले आणि असे अनेक शब्द खरं म्हणजे आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले। आणि
मला असं वाटतं की ही जी काही एक फार मोठी परंपरा आहे जी नाशिक जिल्ह्याने या ठिकाणी खऱ्या अर्थानं जोपासलेली आहे, मला असं वाटतं की आज त्याच नाशिकमध्ये हे संमेलन या ठिकाणी होत आहे, ही आपल्याकरता अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आणि कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण जो मराठी भाषा गौरव दिवस साजरा करतो त्या दिवशी होत आहे, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। पण एक गोष्ट निश्चित आहे की केवळ भाषेचा गौरव करून ती भाषा टिकत नाही। आत्ताच सुनेत्रा त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आमची भाषा ही व्यवहार भाषा, आमची भाषा ही ज्ञान भाषा, आमची भाषा ही ज्यावेळी त्या ठिकाणी आम्हाला जे काही जीवनाचा चरितार्थ चालवण्याकरता ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याही गोष्टींमध्ये जेव्हा आमची भाषा आम्हाला त्या ठिकाणी परिणामकारक स्वरूपात मदत करते त्यावेळी ती भाषा ही जिवंत राहते। आणि म्हणून मराठी भाषेचं स्वरूप हे ज्ञान भाषेचं स्वरूप, हे व्यवहार भाषेचं स्वरूप, या दृष्टीनं आमचा मराठी भाषा विभाग हा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे। आणि आपल्याला माहिती आहे की आता ज्यावेळेस आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये आहोत, या कृत्रिम बुद्धिमत्तेने आमच्यासमोर अनेक आव्हानं देखील उभी केली आहेत आणि अनेक संधी देखील उभ्या केल्या आहेत। आज आपण जर विचार केला तर या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आमचे जे कवी आहेत त्यांच्यासमोर असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे की एखाद्याला कविता येतही नसली आणि त्याने ChatGPTमध्ये जाऊन या विषयावर कविता करून द्या असा प्रॉम्प्ट दिला की त्याच्यावर कविता तयार होऊन त्या ठिकाणी मिळते। किंवा एखाद्याने त्या ठिकाणी मला या विषयावर एक लेख लिहून द्या असा नुसता प्रॉम्प्ट दिला तरी तो लेख त्या ठिकाणी लिहून मिळतो। त्यामुळे अशा पद्धतीच्या काही मला असं वाटतं आव्हानं आपल्या समोर आहेत। पण हे किती आव्हानं असले तरी देखील हे अभिजात साहित्याला कधीच आव्हान मिळू शकत नाही। याचं कारण ChatGPT किंवा कुठल्याही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या इंजिनच्या माध्यमातनं जे साहित्य तयार होतं ते कुठलं साहित्य असतं, ते मशीन लर्निंगमधनं तयार झालेलं साहित्य असतं। म्हणजे काय तर जेवढे साहित्य त्यांना फीड केलेलं असतं, जेवढं साहित्य त्या लँग्वेज मॉडेलनी वाचलेलं असतं, त्या साहित्याची भेसळ करून त्यातनं काहीतरी तयार करण्याचं काम होत असतं। त्यामुळे त्यात नवीन विचार नसतो, कोणीतरी सांगितलेल्या विचारांची भेसळ किंवा मिसळ किंवा त्याची भेळ करून आणि त्यातनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा पद्धतीचं साहित्य तयार करत असतो। पण मला असं वाटतं की आजही आमच्या सारस्वतांमध्ये ही शक्ती आहे की नवीन विचार, नवीन साहित्य आणि एक प्रकारच्या नवसंकल्पना आपल्यापुढे सातत्याने ते मांडत असतात। त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं स्पंदन असतं, वेगळ्या प्रकारची संवेदना असते। आणि म्हणून आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे याच हेतूनं पाहिलं पाहिजे की एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्या प्लॅटफॉर्मचा उपयोग केला तर आमच्या मंत्र्यांनी जे या ठिकाणी सांगितलं की जे गरीबातले गरीब अशा प्रकारचे किंवा जे साहित्यिक अनुवाद त्या ठिकाणी अफोर्ड करू शकत नाही अशा साहित्यिकांच्या साहित्याचा अनुवाद आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपण काही क्षणांमध्ये, काही तासांमध्ये, काही मिनिटांमध्ये त्या ठिकाणी करू शकतो। आणि म्हणून मला असं वाटतं की याचा उपयोग प्लॅटफॉर्म म्हणून करून आपल्या भाषेला आणि आपल्या एकूणच मराठीच्या विकासाकरता कसा करता येईल हा विचार आपल्याला करावा लागेल। आणि आमच्या मराठी भाषा विभागाचं मी याकरता अभिनंदन करीन की त्यांनी हा विचार केला आहे आणि पुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून मराठीच्या विकासामध्ये आपल्याला कशी भर घालता येईल आणि मराठी अभिजात भाषा तर आहेच पण ती आपल्याला सर्व दूर कशी नेता येईल, मराठी भाषेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून हे जे साहित्य आहे हे जनाजनापर्यंत कसं पोहोचवता येईल याचा प्रयत्न हा आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत। यासोबत अनेक वेळा असं लक्षात येतं की
आपल्याला आपली भाषा लोकांनी शिकली पाहिजे असं वाटतं आणि आम्ही देखील मी मागच्या काळात मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये मराठी अनिवार्य केली, मराठी शिकवली पाहिजे असा कायदा आपण केला, पण तरी देखील काही शाळांमध्ये ती शिकवली जात नाही. काही शाळांमध्ये ते असं सांगतात की आमची कुठली तरी वेगळ्या बोर्डाची शाळा आहे आणि म्हणून आता आम्ही हा निर्णय केला आहे की आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एक लँग्वेज लॅब, एक त्या ठिकाणी भाषा शिकण्याकरता एक आम्ही लॅब तयार करणार आहोत, जी प्रत्येक शाळेमध्ये हळूहळू आम्ही देऊ. त्याचे प्रयोग आम्ही करतो आणि या लँग्वेज लॅबमध्ये किमान जी मुलं आहेत त्या मुलांना त्या ठिकाणी तो जो काही एजंट आहे त्या एजंटशी संवाद साधता येईल आणि संवाद कौशल्य हे प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी तयार करावं लागेल आणि हे संवाद कौशल्य त्याचं किती तयार झालं आहे या संदर्भात, कारण आपल्याला माहिती आहे अनेक वेळा शाळांमध्ये एखादी गोष्ट कंपल्सरी केली की विद्यार्थी आणि शिक्षक मिळून फक्त ग्रेड देऊन टाकतात, त्याच्यामुळे त्याच्या रिझल्टवर आपल्याला ग्रेड पाहायला मिळतो पण प्रत्यक्षात त्याला भाषेचा गंध नसतो. पण हे जे मॉडेल तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय याच्याशी संवाद साधल्यानंतर त्याला बोलण्याचं कौशल्य किती आहे हे देखील असेस करून आपल्याला त्याचा रिपोर्ट मिळेल आणि या माध्यमातून किमान महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नीट मराठी बोलता आलं पाहिजे, मराठी वाचता आलं पाहिजे, मराठी समजलं पाहिजे. हा जो काही आपला आग्रह आहे तो आग्रह आपल्याला निश्चितपणे पूर्ण करता येईल. या दृष्टीनं मला असं वाटतं की या नवीन तंत्रज्ञानाचा उत्तम अशा प्रकारचा उपयोग हा पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपण करू. खरं म्हणजे मी एकच गोष्ट या निमित्ताने सांगतो की आपल्या सगळ्यांना आपल्या भाषेचा अभिमान आहे, आपल्या सगळ्यांना मराठी असण्याचा अभिमान आहे आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आमच्या मराठी माणसानं जे उत्तुंग अशा प्रकारचं कार्य केलं आहे त्या कार्याचा देखील अभिमान आहे आणि म्हणूनच हा अभिमान साजरा करण्याकरताच आपण या ठिकाणी विश्व मराठी संमेलन हे आयोजित करत असतो. खरं म्हणजे आपण असं ठरवलं होतं की पुढचं संमेलन हे आपण परदेशात करू, पण नंतर आमच्या मंत्री महोदयांनी या ठिकाणी एक गोष्ट आमच्या लक्षात आणून दिली की निवडणुकांमुळे आचारसंहिता ही असू शकते आणि म्हणून यावेळेचं संमेलन आपण नाशिकला घेतलं, पुढच्याही वेळेचं संमेलन आपण भारतात घेऊ आणि त्याच्या पुढचं संमेलन, कारण हे विश्व मराठी संमेलन आहे, हे केवळ महाराष्ट्रातच झालं पाहिजे असं नाही, त्यामुळे त्याच्या पुढचं मराठी संमेलन हे मात्र परदेशामध्ये आपण त्या ठिकाणी करू आणि आपली जी मराठी आहे हिला विश्वाच्या वेगवेगळ्या भागामध्ये नेण्याचं काम हे निश्चितपणे आपण करू. पण मग आता पुढच्या वर्षीचं कुठे घ्यायचं, तर आता मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आता पुढचा मान हा विदर्भाला द्या आणि विदर्भामध्ये पुढचं जे काही 5वं विश्व मराठी संमेलन आहे हे आपण विदर्भामध्ये करावं अशी आग्रहाची मागणी ही मी मंत्री महोदयांकडे या ठिकाणी करतो आणि ते निश्चितपणे ती मान्य करतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण सर्व लोक या ठिकाणी आलात, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सर्व आमचे पुरस्कार्थी यांचे आभार मानतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपलं दर्शन घेण्याकरता येण्याची संधी मिळाली त्याबद्दल आभार मानतो. जाता जाता खरं म्हणजे नाशिकमध्ये आम्ही आल्यानंतर नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न देखील सुरू आहे आणि काही लोकांनी आज माझी गाडी अडवण्याचं ठरवलं होतं. दुर्दैवाने माझी गाडी निघून गेली, त्यामुळे त्यांचा कार्यक्रम काही होऊ शकला नाही, म्हणून त्यांची क्षमा मागतो की तुमचा कार्यक्रम होऊ शकला नाही, तुम्ही माझी गाडी अडवू शकला नाहीत, पण तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे. माझी गाडी जरी तुम्ही अडवू शकला नाहीत तरी प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला आजच भुजबळ साहेबांनी, गिरीश भाऊंनी, दादा भुसे सगळ्या मंत्र्यांनी आज नाशिकच्या कांद्यावर बैठक घ्या अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे. त्यामुळे लवकरच तुम्ही जरी माझी गाडी अडवलेली नसली तरी ती बैठक घेऊन दरवर्षी आपण काही ना काही तोडगा काढतो, तसा तोडगा हा आपण निश्चितपणे कांद्यावर काढून आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न आपण करू. वैश्विक बाजारामुळे दरवर्षी काही ना काही अडचण
आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर येते, पण जेव्हापासनं युतीचं सरकार आहे दरवेळेस अडचण आली की कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहतो, तसे यावेळी देखील आपण राहू हे या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.